या वर्षात 81 लाख लोक मरणार आहेत. पुढच्या 6 महिन्यात 6 लाख. आज 22,000, या तासात 900 आणि आता या मिनिटात 15 लोक. पुणेकरांनो, तुम्ही धूम्रपान करत नसाल तरीही तुमच्या फुफ्फुसात रोज तब्बल 7 ते 8 सिगरेटचा धूर जातोय. आपल्याला काहीच ऐकू येणार नाही, कोणतीही सायरन नाही, कोणतीही बातमी नाही, कारण हे मृत्यू शांतपणे होतात, तेही हवेमुळे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या या नवीन व्हिडिओमध्ये. आपण ज्या हवेत श्वास घेतो, आपण रोज सकाळी उठतो, खिडकी उघडतो, बाहेर बघतो आणि नकळत एक खोल श्वास घेतो. हा श्वास आपण दिवसात जवळपास 20,000 वेळा घेतो. आपण पाणी 2-3 दिवस न पिता राहू शकतो. अन्न काही दिवस न खाताही राहू शकतो. पण हवा नसेल तर फक्त 3 मिनिटात मृत्यू. म्हणजेच मानव जातीचं अस्तित्व एका गोष्टीवर पूर्णपणे अवलंबून आहे, ते म्हणजे हवा. पण आज सायंटिफिकली बोलायचं झालं तर आपण ज्या हवेत जगतो ती आपल्याला वाचवत नाहीये. ती आपल्याला हळूहळू मारते. हवा दिसत नाही, तिला रंग नाही, वास नाही, म्हणून धोका जाणवतही नाही. जसं विष पाण्यात मिसळलं आणि आपल्याला ते समजलं पण नाही, आता ते दिसतही नाहीये, तसंच विष आज हवेत मिसळलं आहे आणि ते विष आपण रोज श्वासाबरोबर थेट आपल्या शरीरात घेतो. जागतिक रिपोर्ट काय सांगतो? हवा प्रदूषणावरचा रिपोर्ट, स्टेट ऑफ ग्लोबल एअर रिपोर्ट 2024, हा रिपोर्ट तयार केला आहे हेल्थ इफेक्ट इन्स्टिट्यूट, युनिसेफ आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO. या डेटावर, या रिपोर्ट्समध्ये स्पष्ट लिहिलंय 2021 साली जगात 81 लाख लोक फक्त हवा प्रदूषणामुळे मरण पावले. 81 लाख म्हणजे काय? हा आकडा कोविड पेक्षा जास्त, हा आकडा सगळ्या युद्धांपेक्षा जास्त, हा आकडा TB, मलेरिया, HIV या सगळ्यांपेक्षा जास्त. म्हणजेच आज जगात सगळ्यात मोठा सायलेंट किलर कोण असेल तर तो आहे हवा. दररोज 22,000 मृत्यू, दर तासाला 900 मृत्यू, दर मिनिटाला 15 मृत्यू. पण हे मृत्यू कधी ब्रेकिंग न्यूज होत नाही, कारण हे मृत्यू अपघातासारखे दिसत नाही. हे मृत्यू होतात हार्ट अटॅक म्हणून, स्ट्रोक म्हणून, फुफ्फुस फेल म्हणून, कॅन्सर म्हणून. पण मूळ कारण एकच, एअर पोल्युशन, हवा प्रदूषण. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं काय म्हणणं आहे? जगातले 99% लोक अशा भागात राहतात जिथे हवा सुरक्षित नाही. म्हणजे जवळजवळ संपूर्ण मानवजात घातक हवेत श्वास घेत आहे. नासाच्या सॅटेलाइट डेटानुसार पृथ्वीवर आता क्लीन एअर झोन खूपच कमी उरले आहेत. हवा खराब आहे शहरात, गावात, उद्योग परिसरात, शेती भागात आणि आता डोंगरात सुद्धा, कारण आपण डोंगर संपवायला निघालो आहोत. इतकं सगळं होत असताना एक प्रश्न आपल्या डोक्यात यायला पाहिजे, हवेत नक्की काय आहे? तर हवेत आहे सगळ्यात धोकादायक घटक, PM 2.5. PM म्हणजे काय? प्रधानमंत्री नाही, तर हे आहे पर्टिक्युलेट मॅटर. हे इतके छोटे कण असतात की ते केसाच्या जाडीपेक्षा 30 पट लहान असतात. हे कण नाक अडवत नाही, घसा अडवत नाही आणि थेट फुफ्फुसात जातात आणि तिथून रक्तात मिसळतात. म्हणजे आपण श्वास घेतो आणि प्रदूषण आपल्या रक्तात मिसळतं. हे कण येतात कुठून? तर लक्षात घ्या, गाड्यांचा धूर, डिझेल, पेट्रोल, कोळसा आणि फॅक्टरीच्या चिमणीमधून निघणारा धूर, कचरा जाळणं, शेती पराली जाळणं, बांधकाम करताना होणारी धूळ. म्हणजेच आधुनिक विकासाची प्रत्येक गोष्ट हळूहळू हवेला विषारी बनवते. मग मृत्यू कशामुळे होतो? स्टेट ऑफ ग्लोबल एअर रिपोर्ट सांगतो, हवा प्रदूषणामुळे होणारे 90% मृत्यू हे क्रोनिक आजारांमुळे होतात. आता हे क्रोनिक आजार म्हणजे काय? असा आजार जो दीर्घकाळ टिकतो, साधारणपणे 3 महिने
किंवा त्यापेक्षा जास्त काळ, आणि अनेकदा पूर्णपणे बरा न होता नियंत्रणात ठेवावा लागतो. यामध्ये येतात इस्मेटिक हार्ट डिसीज, स्ट्रोक, COPD, लंग कॅन्सर, टाईप 2 डायबिटीज, हायपरटेन्शन, अस्थमा म्हणजेच दम्याचे आजार, क्रॉनिक किडनीचे आजार म्हणजेच हवा प्रदूषण फक्त खोकला नाही देत, ते थेट देतं हार्ट अटॅक, ते थेट ब्रेन स्ट्रोक देतं, ते थेट ब्लड शुगर वाढवतं. आता येऊया सगळ्यात भयानक सत्यावर, म्हणजेच लहान मुलं. युनिसेफचा रिपोर्ट सांगतो 5 वर्षाखालील 7 लाखांपेक्षा जास्त मुलं हवा प्रदूषणामुळे मरण पावली. लहान मुलांची फुफ्फुसं म्हणजेच हार्ट पूर्ण विकसित नसतात, त्यांची इम्युनिटी कमी असते, म्हणून प्रदूषणाचा परिणाम त्यांच्यावर 5 पट जास्त होतो. म्हणजे प्रदूषण भविष्यातील पिढीला जन्मापासूनच आजारी करतं किंवा नष्टही करतं. आतापर्यंत आपण जगात काय परिणाम होत आहे हे बघितलं, पण आता येऊया आपल्या भारतात काय होत आहे. तर भारतात प्रदूषण सगळ्यात टॉपमध्ये आहे. भारत दरवर्षी धोक्याच्या टॉप लिस्टमध्ये येतो. कित्येक वर्षापासून हा येतही आहे. लॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थ ही जगातील टॉप मेडिकल जर्नल, तिचा रिपोर्ट सांगतो भारतामध्ये दरवर्षी 20 ते 23 लाख लोक हवा प्रदूषणामुळे मरतात. म्हणजे दर सेकंदाला 15 मृत्यू, दर तासाला 240 मृत्यू, दर दिवशी 6000 मृत्यू. IQ एअरच्या वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्टनुसार दिल्ली, कानपूर, लखनौ, पटना ही शहरं जगातल्या सगळ्यात प्रदूषित शहरांमध्ये आहेत. दिल्लीचा AQI 450 असतो, म्हणजेच नॉर्मल माणूस श्वास घेऊ शकत नाही. अस्थमा पेशंट हॉस्पिटलाइज्ड होईल, हार्ट पेशंट डेथ रिस्क वर जातो. दिल्लीमध्ये एअर प्युरिफायर सुद्धा काम करत नाही. देशाची राजधानी जर या विख्यात आहे तर पूर्ण देश तसा व्हायला वेळ लागणार नाही. IIT दिल्लीचा अभ्यास सांगतो दिल्लीतील माणसाचं आयुष्य सरासरी 10 ते 12 वर्षांनी कमी होत आहे, आणि ते पण फक्त हवेमुळे. म्हणजे हा स्लो पॉइझन आहे, तात्काळ मारत नाही पण आयुष्य कापतो दर श्वासाबरोबर. आपण जगाचं सत्य पाहिलं, 81 लाख मृत्यू म्हणजे नंबर नाही, हे आहेत 81 लाख आयुष्य. हवा दिसत नाही पण तिचा परिणाम प्रत्येक श्वासात आहे. पण प्रॉब्लेम इथेच थांबत नाही. आता आपण पाहणार हाऊ वी कॅन स्टील सेव्ह अवर फ्युचर बिफोर क्लीन एअर बिकम अ लक्झरी. बिकॉज हवा वाचवणं म्हणजे फ्युचर वाचवणं. हा प्रश्न धार्मिक नाही, हा प्रश्न राजकीयही नाही, हा प्रश्न पर्सनलही नाही, आणि हा प्रश्न बायोलॉजिकल आहे. आपण कोणत्या देशात राहतो हे महत्वाचं नाही, आपण श्वास घेतो हे महत्वाचं आहे. पहिली प्रॉब्लेम आहे वाहतूक. इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी सांगते शहरातल्या प्रदूषणात 30 ते 40% हिस्सा फक्त गाड्यांचा आहे. त्यामुळेच दिल्लीमध्ये ऑड इव्हन फॉर्म्युला वापरण्यात आला होता. लंडन, पॅरिस, टोकियोमध्ये कार फ्री झोन तयार करण्यात आले. पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर वाढवला, त्याचबरोबर पब्लिक ट्रान्सपोर्ट चांगलं केलं. इलेक्ट्रिक बसचा वापर केला, आणि त्याचा परिणाम असा झाला की PM 2.5 20 ते 30% कमी झालं. आता आपण काय उपाय करायला हवेत? लहान अंतर चालत जा, ऑफिससाठी कारपूलचा यूज करा, मेट्रो किंवा बस घ्या. सरकारला आमची विनंती आहे, चांगली ट्रान्सपोर्ट सर्व्हिस जनतेला द्या. इलेक्ट्रिक CNG कार ही लक्झरी नाही तर स्वच्छ हवा लक्झरी आहे. दुसरा प्रॉब्लेम आहे फॅक्टरीज. वर्ल्ड बँक सांगते विकसनशील देशात इंडस्ट्रियल पोल्युशन सगळ्यात मोठा धोका आहे. मग जर्मनीमध्ये यासाठी काय केलं? रिअल टाइम सेन्सर्स बसवले, हेवी फाईन लावले, लिमिट ओलांडली तर शटडाऊन केले. म्हणजेच टेक्नॉलॉजी आहे पण अंमलबजावणी व्हायला हवी. आपली यंत्रणा जर भ्रष्टाचार न करता अशी कारवाई करायला लागली तर हे नक्कीच शक्य आहे. देश फक्त बिझनेस करणाऱ्यांचा नाही तर इथे राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आहे. आता येऊया आपल्या घरात, म्हणजेच घरातलं प्रदूषण. WHOचा डेटा सांगतो 3 अब्ज लोक आजही घरात लाकूड कोळसा वापरतात.
यामुळे महिलांमध्ये सीओपीडी, मुलांमध्ये निमोनिया, डोळ्यांचे आजार, गर्भात बाळ कमजोर होणे. मग यावर उपाय काय? LPG इंडक्शनचा वापर करा. व्हेंटिलेशन चिमणी घरात स्मोकिंग न करणे हे लाईफस्टाईल नाही तर सर्व्हायव्हल आहे. महत्वाचा मुद्दा म्हणजे कचरा जाळणं. UN पर्यावरण कार्यक्रम सांगतो प्लास्टिक जाळल्यावर डायऑक्सिन, बेन्झिन हे कॅन्सर गॅसेस निघतात. म्हणजेच कचरा जाळणं म्हणजेच स्वतःला विष देण्यासारखं आहे. आता आपण काय करू शकतो? ओला कचरा कंपोस्ट करा, सुका कचरा रिसायकल करा, जाळणं टोटली बंद करा आणि हे सर्व आपण स्वतः करायला हवं. सरकारवरती अवलंबून राहू नका. यासाठी झाडं लावणं, त्यापेक्षा झाडं वाचवणं हे वैज्ञानिक उपाय आहे. नासा आणि MITचा अभ्यास शहरात 20% झाडं वाढवली तर PM 2.5 25% कमी होतो. तापमान 3 डिग्रीने कमी होईल, हार्ट रिस्क कमी होईल, मेंटल हेल्थ चांगली होईल. पर्यावरणासाठी नाही तर झाडं मानवासाठी आहेत. शेवटी सत्य एकच, हे मी सांगितलं नाही, हे सांगितलं आहे WHOने, UNने, नासाने, लॅन्सेंटने, वर्ल्ड बँकने. म्हणजे हा व्हिडिओ ओपिनियन नाही, हा ग्लोबल सायंटिफिक वॉर्निंग आहे. आपण पर्यावरण वाचवत नाही, आपण स्वतःची फुफ्फुस वाचवत आहोत. आपण आपल्या मुलांचा श्वास वाचवत आहोत. कारण शेवटी पाणी नसेल तर तहान लागणार, अन्न नसेल तर भूक लागणार, पण हवा नसेल तर काहीच नाही, फक्त शांत अदृश्य मृत्यू. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.